आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। अहिल्यानगर जिल्ह्यात गोवा राज्यातील अवैध आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित मद्याविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे। संगमनेर शहरात छापा टाकत गोवा बनावटीच्या मद्यासह बनावट मद्य तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि दुचाकी असा तब्बल 5,38,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर पथकाला 8 ऑगस्टच्या रात्री संगमनेर शहरातील शिवाजीनगर परिसरात अवैध मद्यसाठा असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार जाणता राजा मैदानाजवळील वडजेमळा परिसरात एका घरावर पथकाने सापळा रचून कारवाई केली। या कारवाईत शिवकुमार मनोजकुमार कालडा आणि सौरभ अरविंद पापडेजा दोघेही राहणार संगमनेर यांच्या ताब्यातून गोवा बनावटीच्या आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या रॉयल इम्पॅक्ट व्हिस्कीचे 34 बॉक्स जप्त करण्यात आले। याबरोबरच विविध नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे आणि दुचाकी वाहन असा एकूण 5,38,840 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। दोन्ही आरोपींना अटक करून चौकशी केली असता तयार करण्यात आलेले बनावट मद्य संगमनेर शहरातील एका हॉटेलमध्ये विक्री केल्याची माहिती समोर आली। त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हॉटेल सुरभी FL3 परवाना क्रमांक 193 नेहरू चौक संगमनेर येथे ही कारवाई केली। या ठिकाणाहून नामांकित ब्रँडच्या बनावट दारूच्या बाटल्या असा 61,310 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला। या प्रकरणी विभागीय गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना 9 ऑगस्ट रोजी संगमनेर न्यायालयासमोर हजर करण्यात आले। न्यायालयाने आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई निरीक्षक योगेश सावखेरकर, उपनिरीक्षक प्राची देखणे, उपनिरीक्षक प्रशांत गायकवाड आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली। या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक प्राची देखणे करत आहेत। दरम्यान अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतुकी संदर्भात माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 वर माहिती देण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे। अवैध मद्य तस्करी आणि बनावट मद्य निर्मिती विरोधातील कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे। लोकप्रवाह न्यूज 24 ताससाठी ब्युरो चीफ मोहसिन पठाण।